एक दिवस सीमा आपल्या आईची महागडी बनारसी साडी नेसून फरशीवरून पदर तसाच लोळवत आपल्या खोली बाहेर हॉलमध्ये आपल्या आईसमोर येते. तिची आई भाजी चिरत होती. सीमा आपल्या आईला म्हणते, आई मला सांग, मी या साडीत कशी दिसतीये ना मी जवानी में दिवानी दीपिका पादुकोण एकदम. तू प्रश्न विचारतेसच कशाला, जर उत्तर तूच ठरवतेस तर. आणि का उगाच माझ्या साडीचा पोछा बनवून सगळ्या घरभर फिरवतीयस ती? माहितीये ही किती महागडी साडी आहे ती? हो माहितीये आई मला किती महागडी आहे ते. 700 रुपयाला तर घेतली होतीस ना तू? हा मग 700 रुपयाच्या साडीचं काही पोतेरे बनवून फिरणारेस? जा कपाटात घडी घालून ठेवून देती. हो मला 1-2 रील्स तर बनवू दे ना, मग ठेवून देते. बास, रील बनवण्यासाठी 6 मीटरची साडी ती गुंडाळली, नीट धड नेसताही आली नाहीये ती. उगाच उड्या मारत बसू नको. ते रील बनवण्याच्या नादात ती साडी सुटून जायची नाही तर. ओ ह्याचा तर मी विचारच नाही केला. साडी नेसायची एवढी हौस आहे, पण ना ती साडी नीट नेसायला येते ना नीट सांभाळायला. येणार तरी कशी? डोक्यात भुसा भरून ठेवलाय ना नुसता. मातेश्वरी, हे सगळे ज्ञान तू माझ्या खोलीत येऊन पण देऊ शकतेस. नीट चाल, नाहीतर पडशील तोंडावर. रेणुका असं बोलल्यानंतरच सीमा तिथून चालत असताना तिच्या साडीत पाय अडकतो आणि ती जोरात खाली पडते. रेणुकाला मात्र हसू काही आवरतच नव्हतं आणि ती खूप हसते. सीमा एकदम चंचल आणि खूप छान मुलगी होती. तिला साडीची खूप हौस होती, त्यामुळे ती सतत आईच्या वेगवेगळ्या साड्या नेसायची. एक दिवस ती आपल्या आईबरोबर शॉपिंगसाठी गेली. ती साडीच्या दुकानात जाते. तिथे तिला एक साडी खूप आवडते. सीमा त्या दुकानदाराला म्हणते, अहो ही साडी केवढ्याची आहे? ही 8,000 रुपयाची आहे. सीमा हे ऐकून त्या साडीपासून दूर जाते आणि विचार करते, एवढी महाग? ही साडी आहे की सोनं? अगं ही बनारसी साडी आहे वेडी. हे बघा, हा शेवटचा पीस उरलाय बनारस सिल्क मधला. तुम्हाला जर आवडली असेल तर मी रेट मध्ये थोडंफार कमी जास्त करतो. नाही, तसंही किती कमी जास्त करणार आहात? आई तर 2,000 पेक्षा जास्त साडी कधी घेतच नाही. 8,000 रुपयांची साडी, आणि तेही बनारसी साडी? खूपच दूरची गोष्ट आहे. नाही, एवढी काही खास नाहीये ती साडी. ती आपली अशीच बघत होती. 8,000 रुपयांची एक साडी घेण्यापेक्षा मी 1,000 रुपयांच्या 8 साड्या घेईन. दोघी मायलेकी शॉपिंग करून तिथून निघून जातात. काही दिवस असेच जातात. सीमाचं लग्न अरविंद नावाच्या एका मुलाशी होतं आणि लग्नानंतर सीमा रोज वेगवेगळ्या साड्या नेसायची. एक दिवस सीमाची सासू रमा तिला आपल्या खोलीत बोलवून म्हणते, सीमा उद्या आपल्या घरी काही पाहुणे येत आहेत, त्यामुळे माझ्या कपाटात ना मी काही नवीन साड्या ठेवल्यात. तुला त्यातली जी आवडेल ती साडी तू उद्या नेस. ठीक आहे आई. सीमा क्षणाचाही विलंब न करता सासूबाईंचं कपाट उघडते आणि सगळ्या साड्यांकडे बघते. त्यातली तिला गुलाबी रंगाची एक साडी खूप आवडते. गुलाबी साडी कपाटातून काढून ती आपल्या सासूला दाखवत ती म्हणते, आई ही साडी बघा ना, मला ती खूप छान दिसेल ना? नाही. का नाही आई? आई तर म्हणते गुलाबी रंग माझ्यावर खूप खुलून दिसतो. मला म्हणायचंय ही साडी सोडून तू दुसरी कुठलीही साडी घे. का आई? ओहो, एकदा सांगून कळत नाही का ग? ही साडी खूप महाग आहे आणि तिचा पदरही फाटलाय. अच्छा असं आहे तर बरं, मग मी दुसरी साडी बघते. एवढं बोलून सीमा ती साडी कपाटात ठेवते आणि दुसरी साडी घेऊन आपल्या सासूच्या खोलीत जाते. रमा विचार करते, बरं झालं मी ती साडी तिला ठेवायला सांगितली. दुसऱ्या दिवशी घरी पाहुणे येतात. सीमा त्यांचं खूप छान स्वागत करते. पाहुणे गेल्यानंतर सीमाची नणंद आकांक्षा तिला भेटायला येते. सीमा तिला आपल्या खोलीतच बसायला सांगते. रमा सुद्धा तिथे येऊन बोलायला लागते. सीमा चहा करायला किचन मध्ये येते. तेव्हा सीमाच्या साडीवर चहा सांडतो आणि साडीवर डाग पडतो आणि ती स्वतःला म्हणते, सासूबाईंच्या साडीवर हा डाग पडला. मी जर आता रूम मध्ये बदलायला गेले ना तर सासूबाई मला खूप ओरडतील. त्यापेक्षा मी सासूबाईंच्या खोलीतच जाऊन चेंज करते. मग ती रमाच्या खोलीत जाऊन दुसरी साडी बघायला लागते. मग पुन्हा तिची नजर त्याच गुलाबी साडीवर पडते आणि ती तीच साडी नेसते. मग काही वेळातच ती चहा घेऊन आपल्या नंदेला द्यायला जाते. रमा आणि आकांक्षा दोघे आश्चर्यचकित होतात. आकांक्षा तिला म्हणते, आई तू एवढी महागडी बनारसी साडी वहिनीला दिलीस का? काय म्हटला ताई तुम्ही? आईंची महागडी बनारसी साडी जी ही मी नेसलीये? हो तीच. आई ही साडी कोणालाच देत नाही. मग तू कशी काय नेसलीस? ही साडी महागडी आहे हे तर सासूबाईंनी सांगितलं होतं, पण ही साडी बनारसी आहे हे त्यांनी नव्हतं सांगितलं. म्हणून त्या ही साडी नेसायला मला नको म्हणत होत्या का? सीमा, मी तुला ही साडी नको म्हणाले होते तरी सुद्धा तू ही कशी काय नेसलीस? झालंच होतं तसं काहीतरी, त्यामुळे मला ही साडी नेसावीच लागली. पण तुम्ही माझ्यावर रागवताय का? सासूबाई तिथून काही न बोलताच रागून निघून जातात.
तेव्हाच आकांक्षा म्हणते, ही बनारसी साडी तिच्या आयुष्यातली सगळ्यात महागडी साडी आहे. बनारसी साड्या तर महागच असतात, त्यात काय एवढी मोठी गोष्ट. मोठी गोष्ट ही आहे की ती 20,000 रुपयांची आहे. आईने खूप हट्ट करून बाबांना ती घ्यायला लावली होती आणि तिने प्रॉमिस केलं होतं त्यांना की ती ही साडी कोणालाही नेसायला देणार नाही. काय? आणि मी तर ही महागडी बनारसी साडी नेसले. तेच तर ना वहिनी. असेच 2 दिवस निघून जातात. तिची सासू तिला काहीच बोलत नाही. हे सगळं बघून सीमा बिचारी खूप नाराज होते आणि ती आपला नवरा अरविंदला म्हणते, मी सासूबाईंच्या विरोधात जाऊन ती बनारसी साडी नेसले खरी, पण तेव्हापासून त्या माझ्याशी बोलतच नाहीयेत. मग तू जाऊन तिच्याशी बोल ना. आणि 2 दिवस झाले तू अजून आईची साडी पण तिला परत दिली नाहीस. मला जेव्हापासून कळलं ना की ती 20,000 रुपयांची, मी तिला व्यवस्थित घडी घालून एका कोपऱ्यात ठेवून दिलीये आणि मला आता त्यांच्याकडे जायला पण भीती वाटतेय. साडी घे आणि चल माझ्या बरोबर. मग सीमा ती साडी घेऊन अरविंद बरोबर आपल्या सासूकडे जाते आणि ती साडी त्यांना देत म्हणते, आई मला माफ करा आणि तुमची ही महागडी बनारसी साडी तुम्ही परत घ्या. आई, तिला हे माहित नव्हतं की ही साडी इतकी महाग आहे. काही हरकत नाही सुनबाई, आजपर्यंत मी ही साडी कोणालाच नेसायला दिली नव्हती, पण आज जेव्हा मी तुला या साडीत पाहिलं तेव्हा मला कळालं की ही माझ्यापेक्षा तुलाच जास्त छान दिसतीये. म्हणजे आई, तुम्ही माझ्यावर नाराज नाही आहात? नाराज तर मी तुझ्यावर खूप होते, पण आता नाही. मी तर आता तुझ्याकडेच येणार होते हेच सांगायला की ही महागडी बनारसी साडी आता तुझ्याकडेच ठेव, माझ्याकडून तुला गिफ्ट म्हणून. सीमा, तू उगाचच घाबरत होतीस. थँक्यू आई. एवढं बोलून ती आपल्या सासूला मिठी मारते. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.